आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर अर्धा किलो रव्यापासून एवढे मोठे पापड झालेले आहेत आणि खूप छान होतात. यात फूड कलर टाकला आहे त्यामुळे असा कलर आलेला आहे त्याला. तर अगोदर म्हणजे कोमट पाण्यातच ते रवा भिजू घातला आणि एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं. तरी एक भरणं पाणी मी टाकलं होतं गरम करायला आणि तोपर्यंत मी चहा घेत होती. जोपर्यंत गरम पाणी उकळते तोपर्यंत आणि त्यात तो रवा टाकला आणि त्यात जिरंसुद्धा टाकलं आणि ते पापड वगैरे टाकले आणि त्यानंतर बाबांनी सकाळीच म्हटलं, की भजे विकत आणा. तर त्यांना एवढ्या सकाळी 7 वाजता कुठे जाणार? तर घरीच केले होते सकाळी-सकाळी. नाश्त्यामध्ये बाकी काहीच केलं नव्हतं आणि 7:30ला बाकीच्यांनी तर तेव्हा चहाही पण घेतला आणि भजे पण घेतले. बाबाला वाटलं हॉटेलातूनच आणले, तर ते म्हणत होते, की याच्यासोबत रस्सा आला नाही का? मग त्यांना सांगितलं, की हे घरीच केले. तर सहारांनी काढले होते, चारानं काढले होते आंबे आणि बरेच दिवसाच्या शाखा ठेवल्या होत्या पिकाला. स्वामिनीनं काही आंबे वगैरे तर काही खाल्ले नाही. त्यानंतर सगळे उठले असले तर कामाची गती थोडी कमी होऊन जाते. कारण प्रत्येकाचं वेगवेगळं अं, म्हणजे करावं लागतं. तर बाबांची अंघोळ वगैरे सुद्धा करून दिली होती आणि माझे सुद्धा तोपर्यंत बाकीचे कामं झाले होते. कारण स्वामिनी अंघोळ झाल्यावर पुन्हा झोपली होती आणि ती उठल्यावर पूजा चालूच होती माझी. तर ती एवढी खुश होऊन जाते, की कधी आता आपल्याला पूजा झाल्यावर ती खूप खुश होऊन जाते, की आता आपल्याला सामान यातलं घ्यायचं आहे, उचलायचं आहे म्हणून. तेव्हाच जास्त उचलते पूजा झाल्याबरोबर आणि इथे मी त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला लगेच आणि सकाळी लवकर उठलं ना, तर बाकीसुद्धा घरातले अरे कारण ऊन एवढी आहे, तर लवकर उठल्यामुळे घरातली कामंसुद्धा लवकर-लवकर होतात आणि इथे पहा तिच्या अप्पाचं जेवण झालं आणि पाणी नेऊन द्यायसाठी कशी करत आहे ती. त्यानंतर आमचं पण लवकरच जेवण झालं 11 11:30 पर्यंत जेवणं झाली होती आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.